ऑफिसवरून यायला वेळ झालाय किंवा सकाळी जाताना पटकन घाईमध्ये आपल्याला जेवण बनवायचं आहे ते पण 5 मिनिटामध्ये, तर ही रेसिपी नक्की बघा, ट्रायसुद्धा करा. खरंच खूप छान रेसिपीज असतात चॅनलमध्ये आपल्या. मी प्रिया, प्लीजला तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण नेहमीप्रमाणेच भाजी बघतोय, ती पण सिंपल आणि टेस्टी असणार आहे. आणि बहुतेक तर कांद्याची पात ही भाजी वेगळ्या टाईपमध्ये बनवली जाते. आज आपण वेगळा टाईप बघणार आहे, ते म्हणजे टिफिनला द्यायची कशी. तर तिथं पात आहे ते चिरून घेतलेलं आहे. आणि यामध्ये बघा कमी तिखट अशा हिरव्या मिरच्या आहेत, त्या कट करून घातलेल्या आहेत तिथे. आणि साधारण आपण एक चमचाभर तेल घालणार आहे. त्यामध्ये बघा थोडेसे जिऱ्याची फोडणी टाकून घेणार आहे आपण यामध्ये. इकडे बघा नेहमीप्रमाणे ऑल इन वन मिक्स असणारे मी आता गवारीची आमटी बनवणार आहे इथे. आणि सोबत आपण गवारी पण चांगली भाजून घ्यायची आहे इकडे. आमटीला बघा माझी चटणी संपलेली आहे, त्यामुळे मी धन्याची पावडर यूज केलेली आहे. लाल तिखट थोडंसं, काश्मीर लाल मिर्च पावडर, त्यानंतर थोडासा गरम मसाला कोणत्या पण टाईपचा वापरलेला आहे ते मी. आणि थोडी जिऱ्याची पावडर पण यूज केलेली आहे मी. आता हे सगळं मसाला टाकायचं कारण म्हणजे काय, माझी चटणी संपलेली आहे. आता गावी गेल्यानंतर चटणी करायची म्हणून असं चाललेलं आहे. आणि बघा इथे आलं लसूण आहे ते टाकायला एक चमचाभर मी पेस्ट मिक्स करून भाजणार आहे इथे. आणि सोबत आपला ही मॅरस्को शेंगदाणं वगैरे सगळं घातलेलं असतं यामध्ये, तो यामध्ये टाकून घेतलेला आहे. दोन वाटी मी पाणी घालणार आहे, कारण दोघांनाच आमटी करायची आहे. तो 2 वाटी होण्यासाठी 2 वाटी पाणी घातलेलं आहे, ते बघू शकता. आणि अगदी चवीप्रमाणे थोडंसं नमक टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथे. आणि छान असं मिक्स करून एक उकळी आणून घ्यायची आहे. उकळल्यानंतर यामध्ये थोडीशी कसुरी मेथी आहे कुस करून घालायची आहे यामध्ये आमटीला. आणि इकडे बघा आता सेम आता वेगळ्या टाईपची भाजी करतोय म्हणजे मसाला टाकायलाच हवा नाही यामध्ये. सो हळद टाकायची आहे, जिऱ्याची पावडर, धन्याची पावडर आणि लाल तिखट, जे काश्मीर लाल मिर्च पावडर असणार आहे, कारण आपल्याला तिखट भाजी करायची नाही, मुलं पण खाल्ली जातील. आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे यामध्ये मी. आणि छानसे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये. शेंगदाण्याचं कूट आहे ते घालून घेऊया, साधारण 2 मोठे चमचे घातलेले आहे यामध्ये. आणि थोडंसं पाणी घालून आपण हे शिजवून घ्यायचं आहे. सोबत चवीपुरतं नमक टाकून घ्या यामध्ये. मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण आणि शेंगदाणा टाकून घ्यायचं आहे. यामध्ये खोबऱ्याची ताजी मलाई पण घातलेली आहे. आणि आता आपण थोडंसं मसाले वापरूया यामध्ये. हे बघा यामध्ये आपण काश्मीर लाल मिर्च पावडर टाकलेली आहे, लाल तिखट घालायचं आहे यामध्ये, त्यानंतर गरम मसाला थोडासा घातलेला आहे यामध्ये. आणि जिऱ्याची पावडर आणि धन्याची पावडर पण टाकून घेऊया यामध्ये. अर्धा चमचा नमक टाकलेला आहे यामध्ये. आणि छान असं सगळं मिक्सरला बारीक करून घेऊया. जिन्नसे 2च मटर होते, म्हणलं ह्यातच टाकून मोकळं व्हावं. आता भरलेली वांगे पण टाकणार आहे, त्याआधी आपण थोडंसं आलं लसूण पेस्ट आहे टाकलेलं आहे यामध्ये मी. फोडणीमध्ये थोडं जिरं पण टाकून घ्यायचं आहे. आणि जो मसाला मगाशी तुम्हाला मी दाखवला मिक्सरच्या भांड्यामधला, तो आपण वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. जेवढा बसतो तेवढा घालायचा आहे. मसाला वांग्यामध्ये भरून झाला की वांगे डायरेक्ट तेलामध्ये सोडायचे आहेत, म्हणजे फोडणीमध्ये. गॅस कमीच असतो आपला. आणि साधारण अर्धी वाटी पाणी घालून आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. आणि एका शिट्टीमध्ये आपलं वांगं आहे ते तयार होणार आहे. आणि वांग्यामध्ये आणि गवारीमध्ये थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली टाकून घ्यायची आहे. आणि बघा इथं गवारीची आमटी रबरबीत तयार झालेली आहे. आणि मस्त अशी आपली कांद्याची पातीची भाजी पण मसाला भाजी तयार केलेली आहे. आणि सोबत आहे आपली ज्वारीची भाकरी पण मी तर केलेली आहे. आजच्या ताटामध्ये मेन जे होतं ते म्हणजे मलाई भरलं वांगं, ते पण कुकरमध्ये केलेलं. पण त्याआधी थोडेसे तळण जे आहेत ते कुरड्या ताटाला लावून घेतलेले आहेत. नेहमी लक्षात ठेवायचं, कुरड्या ह्या डाव्या हाताला आपल्या असतात. आणि त्या पद्धतीने मी ताट तयार करत आहे. आणि बघा आता फायनल वांगं तुम्हाला मी दाखवते. मस्त असा कट आलेला आहे, झणझणीत वांगं आहे इथे बघू शकता. आणि मसाला अजिबात वांग्यातून बाहेर पडला नाही. आणि वांगं आहे ते पूर्ण शिजलेलं आहे बघू शकता. आणि साईडला थोडीशीच ग्रेव्ही तयार झालेली आहे ॲटोमॅटिकली. तुम्हाला ही रेसिपी मंडळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर पाहुणे येणार असतील किंवा ऑफिसचा झटपट डबा जर बनवायचा असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये होणाऱ्या सगळ्या भाज्या तुम्हाला मी इथं दाखवत असते. कमी वेळेमध्ये स्वादिष्ट जेवण बनवायचं कसं, जर हे बघायचं असेल तर तुम्ही सगळ्या रेसिपी आहे त्या आवडीने बघत चला.